त्यानंतर जाऊया साताऱ्यामध्ये। पाटणमध्ये शरद पवारांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला। भाषण संपवताना शरद पवार यांनी आपली कॉलर उडवली आहे। पवारांना कॉलर उडवताना पाहून तरुणांचाही उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान शरद पवारांनी कॉलर उडवून उदयनराजेंना इशारा दिलाय का, पाहूया एक खास रिपोर्ट। पाटणमध्ये पवारांचा स्टायलिश अंदाज। भाषणाच्या शेवटी पवारांनी उडवली कॉलर। कॉलर उडवून पवारांचं उदयनराजेंना आव्हान। राजकारणात अनेक नेत्यांच्या स्टाईल प्रसिद्ध आहेत। याचपैकी एक म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले। त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर समर्थक अगदी जीव ओवाळून टाकतात। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी खुद की भी नहीं सुनता। त्यातच शरद पवार यांनी पाटणच्या सभेत कॉलर उडवली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कॉलर उडवून एक प्रकारे उदयनराजेंना आव्हान दिल्याचं बोललं जातंय। एकीकडे साताऱ्यात शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे अडचणीत आलेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मधील 65 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार आहे। मात्र पवारांनी कॉलर उडवून एक प्रकारे कुणाचीही भीडभाड बाळगत नसल्याचा संदेश दिलाय। आणि सातारा जिल्ह्याचे सगळे महाराष्ट्रात तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही। तिसरा कधी देतात त्याची वाट बघतोय। ज्याचा एफएसआयच वाटला नाही, जो एफएसआय बाजारामध्ये अजूनही बाजार समित्या ताब्यात आहे, वाटप करताना जी धोरणं ठेवली होती त्याच्यावर आम्हाला क्लीन शीट दिलेली आहे। फक्त या दराने तुम्ही वसूल करा अशी सूचना केलेली आहे आणि जे कोणी असतील त्याची चौकशी करा। आता काय पहिला झाला, दुसरा झाला, अजून किती येतात ते बघू। निवडणुकीमध्ये पूर्णपणाने त्यांच्या हातातून निवडणूक गेल्यामुळे अशा प्रकारचं कारण त्यांनी त्याप्रमाणे जे देशात राज्यात चालतं ते माझ्याबद्दल चालण्याचा प्रयत्न करू केलेला आहे। साताऱ्यात पवारांची पावसातली सभा देखील खूप गाजली आणि त्या सभेचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटले होते। आता पाटणमध्ये शरद पवार यांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला। पवारांना कॉलर उडवताना पाहून तरुणांचाही उत्साह शिगेला पोहोचलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा।